तर मित्रांनो, IPL 2025चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि त्यांच्यातच काही हेड टू हेड असे जे जमत नाही असे जोड्या आहेत विरुद्ध जे की एकमेकांना त्रास देतात फील्डमध्ये, ग्राउंडमध्ये आणि एकमेकांना आउट करण्यामध्ये किंवा एकमेकांना चोपण्यामध्ये बॅटिंगमध्ये एक अव्वल अशी खेळाडू आहे. त्यांच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. 22 तारखेला म्हणजे 22 मार्चला पहिला सामना खेळणार आहे KKR वर्सेस RCB आणि ह्यांच्यामध्ये टोटल आतापर्यंत 34 म्हणजे 34 मॅचेस झालेले आहेत. त्यापैकी 20 मॅचेस कोलकाताने जिंकलेले आहेत आणि बाकीचे 14 RCB. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला कळतंय की कोलकाताचा किती जोर आहे RCB वरती. पण असो, जे जुने खिलाडी होते RCBचे त्या यावर्षी 50-60% तर प्लेयर नाही आहेत. जास्तच नाही बोलू शकतो आपण, बट नाही आहेत. मग ह्याच्यावरून आपण थोडंसं आशा ठेवू शकतो की यावर्षी RCB काही नवीन असं खेळेल का, एक नवीन काहीतरी आपलं एक परफॉर्मन्स वेगळं दाखवेल का, की टॉप 4 टॉप 2 तर जाते RCB. तसं कोणाला असं डाऊट नाही आहे. ती आतापर्यंत 18 सीझन झाले, 18पैकी ती 9 वेळा का 10 वेळा टॉप 4मध्ये होते आणि 3-4 वेळा ती फायनलमध्ये होती. हे मला वाटतंय. जर चुकीचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. RCB अशी काही वीक टीम नाही आहे, बट बोलतात ना की लक मॅटर करतोय, खरंच मॅटर करतोय. कारण यार 3-4 वेळा फायनलला जाती बट ट्रॉफी एकही नाही. ते जर आपण वुमन्स IPLचं जर आपण पाहिला, म्हणजे वुमन्सचा जे लीग पाहिला, त्याच्यामध्ये 2 सीझनमध्ये एकदा RCBची वुमेन टीम जिंकलेली आहे आणि एकदा मुंबईची. मग आपण खरंच लक समजू शकतो का? हो, असं कदाचित आपण समजू पण शकतो, कारण लक पण मॅटर करतो. आणि चला आपल्या मेन टॉपिकवरती जाऊया आपण. पहिलं म्हणजे जे जोडी आहे, विरुद्ध जोडी जे एकमेकांना झेपत नाही, विराट कोहली वर्सेस वरुण चक्रवर्ती. हा तोच ज्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेसमध्ये वरुण चक्रवर्तीने एक आपली जादुई कमाल दाखवली आणि आपल्याला विनरपर्यंत पोहोचवला आणि आपण विन झालो. तो एक असा सिक्रेट टाईपचा असा म्हणजे बॉलर आहे. तो कळत नाही कधी कसा टाकू शकतो. समोरचा बॅट्समन एकदम हादरलेला असतो. मग तेच जर आपण बोलतो बघा, विराट कोहली स्पिनर्सबद्दल चांगला खेळतो, मस्त खेळतो, बट वरुण चक्रवर्ती विराट कोहलीला कायम असं थोडा जड जातो असं आपण पाहिलेलं आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे. मग आता हेच खरं म्हणजे बघायचं एक मोमेंट आहे की खरंच वरुण चक्रवर्ती आउट करू शकेल विराट कोहलीला का नाही. काय विराट कोहली पहिल्याच मॅचमध्ये चांगला स्कोअर करू शकतो, म्हणजे 50 करू शकतो का, 100 करू शकतो का? आता हे आपल्याला बघायचं आहे उद्याच्या मॅचमध्ये. म्हणजे आज 21 तारीख, उद्या 22 तारीख आपण RCBला खेळताना पाहणार आहोत एका वर्षानंतर आणि विराट कोहलीला पण खेळताना पाहणार आहोत T20मध्ये. दुसरं आहे फिल सॉल्ट आणि नितीश राणा. बघा, मागच्या वर्षी KKRच्या टीममध्ये होता फिल सॉल्ट आणि त्याला इडन गार्डन हा एकदम जवळचं ग्राउंड आहे बरं का. कारण तो इडन गार्डनमध्ये एकदम चांगली खेळतो, मस्त खेळतो, त्याला ते आवडतं ते ग्राउंड. मग त्याने मागच्या वर्षी इडन गार्डनमध्ये चांगले परफॉर्मन्स केले होते, चांगला बॅटिंग केली होती आणि आपण पाहिलेलं होतं. मग तेच ह्या वर्षी मी खेळतोय इडन गार्डनवरती, बट त्या टीममध्ये नाही, विरुद्धच्या टीममध्ये, ते पण RCB कडून. मग आता हेच आपल्याला बघायचं आहे की सेम जसं त्याला आवडतं इडन गार्डन तसाच तो ह्या टीममधून पण खेळेल का त्या ग्राउंडवरती, आणि ते पण त्यांच्या एक्स टीमसोबत समोर आहे त्याला थोडंसं असं नडणारा तो आहे नितीश राणा. कारण त्यासाठी एक क्रुशल बॉलर असं ठरू शकतो तो फिल सॉल्टसाठी. कारण नितीश राणा हा KKRचा एक क्रुशल बॉलर आपण समजू शकतो आणि त्यांचा एक पिलर टाईपमध्ये आपण बोलू शकतो, कारण तो एक बेस्ट बॉलर आहे आणि तो नडू शकतो फिल सॉल्टला. होप की फिल सॉल्ट आणि विराट कोहलीची जी ओपनिंग जोडी असेल ती चांगले टिकल, 100-150 पार करेल, 100-150 पार करेल असं होप ठेवतोय, कारण आम्ही आहोत RCB प्रेमी कट्टर. ते पण नेक्स्ट आहे अँड्रे रसेल वर्सेस जॉश हेझलवूड. हा अँड्रे रसेल एक क्रुशल बॅट्समन आहे KKRचा. म्हणजे एवढा पॉवरफुल त्याचे हिट असतात, एवढे पॉवरफुल त्याचे शॉट्स असतात की समोरचा जो फिल्डर असेल तो धावायला विचार करतो की मी बॉल पकडू का सोडून देऊ. म्हणजे असं खेळणार आहे, म्हणजे खेळला तर हा चांद तक जातो किंवा नाहीतर शाम तक असं ह्याचं खेळ आहे. बट त्यासमोर त्याला अडचणमध्ये आणणार आहे आपल्या RCBचा जॉश हेझलवूड. हा म्हणजे त्याला कायम नडतो आणि त्याला थोडं थांबवू शकतो, त्याला थोडंसं असं बोलतो ना आपण, त्याला त्रास देईल थोडासा की थांब बाबा, तू खेळू नको, तू इथनं निघून जा. मग असंच काहीतरी खेळी असणार आहे जॉश हेझलवूड आणि अँड्रे रसेलमध्ये. मग हेच 3-4 आहेत हेड टू हेड आणि ह्याच्यामध्ये आपला जास्त पल्ला भारी कोणाचा आहे? KKRचा आहे, कारण त्यांचे प्लेयर थोडेसे आहेत यार, म्हणजे मागची ते विनिंग टीम आहे, विनिंग. आणि RCB पण लढून टॉप 4मध्ये गेली होती, आपण सगळ्यांनी पाहिलं होतं चेन्नईच्या विरुद्ध. मग RCB पण कमी नाही आहे, बट फक्त मॅटर करतोय RCBचे प्लेयर आता तिथे नाही आहेत.
मोहम्मद सिराज गेलाय, ग्लेन मॅक्सवेल गेलाय. भले तो मागच्या वर्षी थोडा खेळला नाही, बट तो एक होप होता सगळ्यांसाठी, कारण तो कधी कसाही खेळू शकतो. दुसरा आहे फाफ डू प्लेसिस, तो पण नाहीये. मग आता ह्याच्यामध्ये फक्त राहिले तर रजत पाटीदार, विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल. फिल सॉल्ट हा नवीन आलाय, बट एवढेच आहेत. आता होप सो आधी होते, पण ह्या वर्षी खेळले पाहिजे आणि सगळ्यांनी, म्हणजे मजा येईल. आणि भुवनेश्वर कुमारची रिएंट्री झालेली आहे त्याच्या जुन्या टीममध्ये, त्याच्या जवळच्या टीममध्ये RCBच्या. आता बघू की त्याची बॉलिंग खरंच क्लास करू शकते का, खरंच एकदम असं त्याला त्याचं करिअर परत फ्युचरमध्ये आणू शकते का, म्हणजे एकदम ब्राईट करू शकते का, बघू. होप सो की RCBचे प्रत्येक प्लेयर चांगले खेळले पाहिजे, आपली खेळी दाखवून, परफॉर्मन्स दाखवून टॉप 4च्या आत राहायला पाहिजे. आणि सगळ्यांची इच्छा आहे एक RCB कट्टर माझी इच्छा आहे, आम्ही सगळे RCB आर्मीची इच्छा आहे.